सरकार जनतेशी संवाद साधणारं आणि नागरिकांचं ऐकणारं असावं लागतं. मात्र यापूर्वीचं सरकार बहिरं होतं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. 2.5 वर्षांपूर्वी आपण जो उठाव केला त्यामध्ये देसाई यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली होती. यापूर्वी स्थापन झालेलं सरकार हे नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्थापन झालेलं होतं. ते बाळासाहेबांना मान्य नव्हतं. शिवसेना कोणाची हे जनतेनं लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्पष्ट केलं आहे, अशा शब्दात त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. जर सरकार बदललं नसतं तर जो लाभ गेल्या 2.5 वर्षात नागरिकांना मिळाला तो मिळाला नसता, असा दावाही शिंदे यांनी केला. शंभूराज देसाई नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा नेता आहे, असं सांगत यावेळी त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. फेक नरेटिव्ह पसरवून विरोधक एकदा पुढे गेले, मात्र नेहमी हे होणार नाही. विरोधी पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व 10ही जागा निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूर इथं बोलताना व्यक्त केला. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर महायुतीला जिंकून आणण्याची जबाबदारी दिली आहे, असं ते म्हणाले. सरकारनं लोककल्याणासाठी अहोरात्र केलेल्या श्रमांची दखल घेऊन जनता महायुतीला निवडून देईल, असंही ते म्हणाले.